दोन मॅचच्या नियमामध्ये बदल आहे. दोन बॉलर हे 2-2 ओव्हर टाकतील आणि बाकीचे उर्वरित बॉलर्स हे एक एकच ओव्हर टाकतील. असे आपण पूर्ण मॅच मध्ये 5 बॉलर हे आपण यूज करू शकता. स्ट्राइक साठी रवी सर. पुन्हा हा पण अंपायरचा निर्णय इथे नॉट आउट. इथे मेरे प्यारे भाइयों, जैसे कि मैं मैच का हाल देख रहा हूं, पहले ही बॉल पे पहले विकेट जा चुकी है. इकडे असं आपल्याला म्हणता येईल आणि इकडे छान असे रन मिळवत 2 रन. सुंदर असा फटकार. आठ ओव्हरची ही मॅच आहे. नियमामध्ये बदल झालेला आहे. 8 ओव्हरची मॅच आहे. 2 ओव्हरचा पॉवर प्ले आहे आणि 3 बॉलर हे 2-2 ओव्हर टाकू शकतात आणि उर्वरित बॉलर्स हे एक एक ओव्हर टाकतील आणि असे तुम्हाला 5 बॉलर्स युटिलाइज करता येऊ शकतात. सुंदर असा षटकार. इकडे पुन्हा एकदा हा बॉल गेला शेतात. मॅच वरती पकड बनवत चौकार आणि षटकार ची बरसात करत टीम साठी 12 रन्स. चांगल्या बॉलिंग इकडे. अशा प्रकारे ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हर 1 विकेट 12 रन. आणि इकडे कॅच आणि विकेट दार. हिमेश दिनेश. अशा प्रकारे दुसरी विकेट आणि बॉलर आहे दिनेश पाटील, राईट आर्म मीडियम. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला विकेट घेत आणि नवीन बॅट्समन आहे योगेश.
छान अशी बॉलिंग दिनेश यांच्याकडनं. कदाचित हा चांगला निर्णय राहिला आय टी प्रोफेशनलचा. दोन विकेट 12 रन. त्यांना काय म्हणू. विश्वजित सर, मंडळाच्या मागच्या बाजूला जेवणाचं आमंत्रण ठेवलेलं आहे. चांगला फटकार आणि हा 4 रनाकडे बॉल आणि हा बॉल सीमा पार. छान प्रकारे असा बॉल आणि हा बॉल पुन्हा सीमारेषा पार. 2 ओव्हर 22 रन आणि 2 विकेटच्या
छान असा फटकार आणि हा गॅप मध्ये बॉल खेळत आणि हे फिल्डिंग करण्याचा प्रयत्न दुसरा फिल्डर मागे आणि अशा पद्धतीने 1 रन इकडे. मी आपल्याला सांगू इच्छितो ही 8 ओव्हरची मॅच आहे सेमीफायनल्स, ज्याच्यामध्ये आपण 3 बॉलर हे 2-2 ओव्हर टाकू शकतात. उर्वरित बॉलर हे 1-1 ओव्हर टाकू शकतात. छान असा शॉट पण इकडे डायरेक्ट बॉलरकडे. छान असा सुंदर असा पण बॉल गेला बाहेर. मारना था काशी लेकिन बॉल गया वाशी. ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 ओव्हर 2 विकेटच्या नुकसानावरती 30 रन, म्हणजे पर ओव्हर 10चा रन रेट इकडे चालू आहे. पुढील बॉलर दिनेश पाटील. दिनेश चौथी ओव्हर घेऊन येत आहे दिनेश पाटील. शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि अशा पद्धतीने हा 4 रनाचा हा फटकार. चार रन. एक बॉल. येथे बॉलची आदला बदल.
कचरा हा डस्टबिन मध्ये टाकण्यात यावा आणि हा जसा बॉल बदलला तसा बॅट्समनची स्टाईल बदलली आणि अशाच पद्धतीने हा 6 रनाचा षटकार. छान अशा प्रकारे स्टॉक. चौथी ओव्हर दुसरा बॉल आणि 40 रन 2 विकेटच्या नुकसानावर. IT प्रोफेशनल हळूहळू रनाची गती वाढवत इकडे. छान असा फटका आणि इकडे मिस फिल्डिंग पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा जीवनदान आणि 1 रन इकडे मिळणार. सुंदर असा पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल आणि असं सीमा रेषे पार आणि आज 6 रन. आतापर्यंत ह्या ओव्हरमध्ये 27 रन. 17 रन आतापर्यंत आलेले या ओव्हरमध्ये चौथ्या ओव्हरमध्ये. खूपच महागडी ओव्हर इकडे. सुंदर असा पुन्हा शॉट आणि हा पुन्हा 4 रन. अक्षरशः या ओव्हरमध्ये छक्का चौका अशा पद्धतीने इथे 1 रन मिळवणार. चार विकेट 4 ओव्हर नंतर 52 रन 2 विकेट IT प्रोफेशनल यांचे. पुढील बॉलर ओमकार पाटील. स्ट्राइक वरती रवी सर 31 रन बनवत 14 बॉल मध्ये आणि नॉन स्ट्रायकरला योगेश सोमवंशी 21 रन 8 बॉल मध्ये. छान अशी बॉलिंग आणि पुन्हा वाईडचा इशारा अंपायरचा म्हणजे अतिरिक्त 1 रन. हा बॉल आणि इकडे पुन्हा कॅच आणि आता कॅच सुटणार नाही ना असा जोरदार कॅच इकडे पकडलेला आहे आणि रवी सर इकडे बॅट्समन कार्तिक इकडे एक मोठी विकेट इकडे जात. पाचवी ओव्हर
शानदार असा शानदार असा फटकार आणि 1 रन इकडे मिळणार. पुन्हा एकदा वाईट रन इकडे. छान असा आणि हा हवेमध्ये बॉल आणि हा 4 रनाकडे बॉल आहे. बराबर गॅप मध्ये जिथे कोणी क्षेत्ररक्षण नव्हतं आणि 4 रन योगेश सोमवंशींची यांच्या बॅटद्वारे. अरे मॅच आहे का काय? नुसता बॉल हवेमध्ये उडतोय आणि हा वाईट मिळतोय. हे असं झालेलं आहे. आधीच कर्जबाजारी आणि त्यातून घेते उसनव शेजारी. अतिरिक्त रन पुन्हा असा आणि ज्याचा फायदा 60 रन. छान असा बॉल फिल्डरद्वारे आणि 1च रन मिळणार. चांगली फिल्डिंग. इकडे चांगला बॉल. सुंदर असा बॉल आणि ते ओव्हर समाप्त. 5व्या ओव्हरमध्ये ओमकार पाटील सरांनी 1 विकेट 9 रन इथे मिळालेले आहेत 5व्या ओव्हरमध्ये. पुढील बॉलर 5 रनानंतर स्कोअर आहे. 5 ओव्हर नंतर 61 रन 3 विकेटच्या ह्याच्यावरती IT प्रोफेशनल टीम्स. योगेश सोमवंशी सर स्ट्राईकला. फिल्डिंग मध्ये बदल. आणि विटगन वॉरियर्स हे विकेटच्या पुन्हा एकदा तलाशमध्ये. जो तपास चालू आहे. चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा वाईड बॉल. IT प्रोफेशनल टीमला कदाचित जो फायदा होणार आहे तो अतिरिक्त रनाचाच फायदा होणार आहे.
आणि त्या षटका प्रयत्न आणि हा 4 रन इकडे मिळणार पुन्हा एकदा आय टी प्रोफेशनल टीमला. स्ट्रायकर योगेश्वर 30 रन 12 बॉलमध्ये. आणि आतापर्यंत 5वी ओव्हर संपून 6व्या ओव्हरचा दुसरा बॉल 66 रन 3 विकेटच्या नुकसानीवर. सुंदर असा बॉल. आणि विकेट घेत विकेटचे जे तलाश जे तपास होता सुरू तो विकेट मिटल्याने एक मोठी विकेट. योगेश सोमवंशींची एक मोठी विकेट मिळालेली आहे. कदाचित या विकेटनी रनावरती त्यांना नियंत्रण मिळवता येईल. 66 रन 4 विकेटच्या नुकसानीवर 6वी ओव्हरचा चौथा बॉल झालेला आहे. पुढील बॅट्समनचे नाव सांगण्यात यावे कृपया इकडे. राहुल. बॅट्समनचे नाव राहुल गायकवाड ना. स्ट्राईकला नवीन बॅट्समन राहुल गायकवाड. विटगन टीमला जी विकेट हवी होती त्या दोन्ही विकेट चांगल्या पद्धतीने त्यांनी मिळवलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा वाईड बॉल. सहाव्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 1 विकेट 4 रन आणि 2 अतिरिक्त रन मिळालेले आहे वाईडच्या स्वरूपात. आणि चांगला थोडक्यात बसवला आणि ते 1 रन. करंट रन रेट हा 11चा चालू आहे. आणि याच गतीने जर पुढे गेले तर साधारणतः 8 ओव्हरमध्ये 94 ते 95 रनापर्यंत मजल मारू शकतील आय टी प्रोफेशनल टीम. पण विटगन टीमला जर हरवायचा असेल एक मोठा स्कोर बोर्ड तुम्हाला तयार करावा लागेल. छान पद्धतीने बॉलिंग. अशा पद्धतीने ओव्हर समाप्त. 7 रन या ओव्हरमध्ये मिळालेले आहेत. 6 ओव्हर नंतर स्कोर बोर्ड आहे 68 रन 4 विकेटच्या नुकसानीवर. पुढील बॉलर
विटगन टीमची रणनीती इथं आखण्यात आलेली आहे. ती रणनीती विकेट्स पाडण्यासाठी आणि रनाची गती रोखण्यासाठी असेल. आणि पुढील बॉलर ओमकारेश्वर पाटील आपली दुसरी ओव्हर घेऊन येत आहे. 6 ओव्हर नंतर जो स्कोअर आहे 68 रन 4 विकेटच्या नुकसानीवर. छान असा फटका आणि हा सीधा षटकार. एक रन का 0 रन 0 रन चला कोण आहे नेक्स्ट बॅटर स्कोर सांगा त्यांना एकदा स्कोअर आहे बॅटर कोण आहे नेक्स्ट बॅटर 80 रन 5 विकेटच्या नुकसानीवर. सहाव्या ओव्हरची निर्णय हा थर्ड अंपायर कडे गेलेला आहे.
ओए मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है? क्या अंपायर के पास यहाँ पे निर्णय गया है, डिसीजन ले रहे हैं यहाँ पे, देख रहे हैं यहाँ पे कि कौन है बॉल बैट्समैन के यहाँ पे गया है नहीं है। हा, 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 हा। इकडे मला बोलवले आहे आणि अंपायर बघत आहे इकडे, आऊट आहे का नाही, चालले आहे इकडे, बघत आहे, बघतात इकडे, तर ते बघून घेतील, त्यामुळे चल मॅच चालू द्या इकडे, तर त्यामुळे ते बघतात तिकडे, जाऊन द्या. अरे तुला तुझं नाव ते तिकडे आपण थर्ड अंपायर चेक करत आहे रनआउट साठी जो निर्णय थर्ड अंपायर कडे दिलेला आहे आणि थर्ड अंपायरचा निर्णय आलेला आहे विकेट रनआउट झालेला आहे इथे. पुढील बॅट्समन पुढील फलंदाजाचे नाव सांगत यावे. प्रतीक पवार. सातव्या ओव्हरचा आहे शेवटचा बॉल. मिस्टर प्रतीक पवार स्ट्राईकसाठी आणि नॉन स्ट्रायकर राहुल सर. छान असा आल्या आल्या सुरुवात आणि हा 4 रन, सुंदर असा 4 रन इकडे
पुढची इनिंग्स IT प्रोफेशनल टीम्स आपले फिल्डर्स मैदानात उतरण्यात यावे आणि विटगन टीम्स आपले जे स्ट्रायकर्स नॉन स्ट्रायकर्स बॅट्समन कृपया मैदानात यावे. बजा डीजे.
आपण पाहतोय की पुढील सामन्याचं देखील नाणेफेक करणार आहोत. SBI आणि MD इंडिया या दोन संघाला विनंती असेल नाणेफेक करण्यासाठी कर्णधारांनी इथे यायचंय. पुढील सामन्याचं देखील आपण नाणेफेक करत आहोत. सेकंड सेमीफायनल आणि इथे आपण पाहतोय की मैदानामध्ये फर्स्ट सेमीफायनलचा खेळ सुरू आहे. एकशे 6 धावांचं आव्हान पुढे घेऊन मैदानावरती टीम आपल्याला पाहायला मिळते. विटगन वॉरियर्स टीम 46 चेंडूमध्ये 105 आणि सुंदर पद्धतीचा फटका सजवला आहे. तिथे क्षेत्ररक्षक माय उभा होता आणि त्याच्या चेंडू हाताला लागून चेंडू जातोय बाहेर. षटकार 6 धावा. एक सुंदर पद्धतीची मैदानामध्ये एक सुरेख पद्धतीचा खेळ रंगलेला आहे. पुढील चेंडू लो फुलटा स्वरूपाचा चेंडू होता. तिथे लॉंगॉन मध्ये खेळलेला आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवला आहे. माहिती तिथे पाहायला मिळाला. नक्कीच सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीची बॅटिंग पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. 8 धावांवरती टीम पुढे खेळताना आपण पाहतोय. पुढील चेंडू इथे देखील समोर खेळलेला फटका. तिथे शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू उभा होता. धावाची संधी. तिथे पहिला धक्का इथे मैदानावरती बसतोय. चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथे वाईडशी मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. परंतु त्याला हुलकावणी देऊन चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने. चौकार 4 धावा. ते दुसऱ्या षटकामध्ये विटगन वॉरियर्स टीम करताना पाहायला मिळते. आपण पाहतोय 15च्या सरासरीने ही टीम मैदानावरती बॅटिंग करत असताना आपण पाहतोय एका बाजूला काय नाव आहे हे नाव काय आपण पाहतोय ओंकारेश्वर पाटील आहेत. पुढील चेंडू लो फुलटा स्वरूपाचा समोर खेळलेला फटका. तिथे क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा.
एक सुंदर पद्धतीची बॅटिंग ओंकारेश्वरच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढील चेंडू आणि इथे देखील फटका नक्कीच सुंदर पद्धतीचा पाहायला मिळतोय. चौकार 4 धावा. DJ Cross. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये सेकंड दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुढील चेंडू इथे देखील आडव्या बॅटने खेळला जातोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. इथे देखील सुंदर पद्धतीची बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. ओंकारेश्वरच्या बॅट मधून 5 चेंडू मध्ये 22 धावींवरती फलंदाजी करताना पाहायला मिळतो. 4 चौकार ठोकलेत, 1 षटकार ठोकलाय. सुजित देखील चांगल्या पद्धतीची साथ देताना तिथे मैदानावरती पाहायला मिळतोय. पुढील चेंडू इथे देखील कव्हर क्षेत्रामध्ये तिथे 2 क्षेत्ररक्षक धावताना पाहायला मिळतील. चांगल्या पद्धतीचं चेस तिथे नक्कीच क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. परंतु तोपर्यंत 2 धावींची संधी होती मैदानामध्ये आणि 2 धावा देखील कंप्लीट झालेल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो 34 धावा. विग्नर नक्कीच मैदानावरती पाहायला मिळते. विटगन ऑरियस टीमने बनवलेले आहेत. एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग सुरुवात करताना मैदानावरती पाहायला मिळते. कुठल्याही प्रकारची विकेट नाहीये. पॉवर प्लेची देखील षटकं संपलेली आहेत. 2 विकेट देखील मैदानावरती पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा इथे बनवलेल्या आहेत. एक चांगल्या पद्धतीची सुरुवात, ज्या पद्धतीची सुरुवातची गरज होती आपण पाहतो की मैदानावरती तशा पद्धती विटगन वॉरियर्सच्या टीमने सुरुवात केलेली आहे. विजयासाठी इथून पुढे देखील आपण पाहतो 36 चेंडूमध्ये 72 धावींची गरज आहे. तिसरं षटक मार्गस्थ. पुढील चेंडू इथे देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅकफूट पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय. चौकार 4 धावा. एक सुंदर पद्धतीची बॅटिंग विटगन वॉरियर्स या टीम कडून पाहायला मिळते. सातत्याने चौकार षटकार खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही बॅटर सेट झालेले आहेत. एका बाजूला आपण पाहतो सुजित आहे. सुजित देखील चांगल्या पद्धतीची फटकेबाजी करतोय. त्याचबरोबर ओंकारेश्वर पाटील देखील चांगल्या पद्धतीची फटकेबाजी करतात. डगआउट मधून सेट होऊन आलेले फलंदाज पाहायला मिळतात. पुढील चेंडू इथे देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. तिथे 1 धावेचा देखील प्रयत्न केला जातो. सिंगलच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. 34 चेंडूमध्ये इथून पुढे देखील 67 धावींची आवश्यकता असणार आहे. 34 चेंडूमध्ये 67 धावींची आवश्यकता. 8 षटकांची लढत आहे मित्रांनो. तिसरं षटक आहे महत्वाचं षटक दोन्ही टीमसाठी. इथे जर तुम्ही जिंकलात तर फायनल मध्ये जाणार आहे. त्यासाठी हा सामना जिंकणं खूप महत्वाचं असणार आहे. आतापर्यंत दिवसभरामध्ये एक चांगली कामगिरी या 2 टीम कडून पाहायला मिळाली. पुढील चेंडू इथे देखील सुरेख पद्धतीचा हा चेंडू टाकलेला होता. टप्पा पडल्याच्या नंतर थोडंसं स्विंग पाहायला मिळालं. एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी कार्तिक स्वामीच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि त्याला माहिती आहे गोलंदाजी या परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीची करावीच लागेल. कारण की सामना जिंकायचं म्हणलं तर अचूक लेंथ लाईनवरती चेंडू टाकावे लागतील. बॅटरवरती प्रेशर क्रिएट करावं लागेल. पुढील चेंडू यॉर्कर स्वरूपाचा हेलिकॉप्टर शॉट सजवला तिथे एक्स्ट्रा पॉइंट मध्ये. नक्कीच आपण पाहतो क्षेत्ररक्षक तिथे 2 धावा नक्कीच कंप्लीट होतात. गोल तिथे क्षेत्ररक्षण आपण प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक सुंदर पद्धती क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. या षटकातील आतापर्यंत आपण पाहतो मैदानावरती 1.4चा खेळ कंप्लीट झालेला आहे. तर धावफलकावरती नजर टाकली असता धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो 41 धाव ऑन दी बोर्ड मैदानावरती पाहायला मिळते. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. या षटकातील उर्वरित काही चेंडूचा खेळ आहे त्यावरती आपण पाहतोय कार्तिक स्वामीला एक चांगल्या पद्धतीची अचूक लेंथ लाईनवरती गोलंदाजी करावी लागेल. पुढील चेंडू स्विंग अँड मिसची कहाणी मैदानावरती पाहायला मिळते. पण पंचदंडित करतात. डावेष्टीच्या बाहेर टाकलेला हा चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला. एक भरकटलेला चेंडू नक्कीच या षटकामध्ये. हा चेंडू आपण पाहिला अवंतर धावेमध्ये देखील मैदानावरती वाढ होते. धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. तिसरं षटक आहे महत्वाचं षटक. पुन्हा एकदा पण स्ट्राइक. पुढील चेंडू वेट केला आणि अचूक टप्पा आणि बॅटवरती घेतला. चेंडूला फेकून दिला मिड विकेट क्षेत्रामध्ये. खणखणीत दणदणीत ब्रँडेड षटकार 6 धावा.
मध्ये एक सुंदर पद्धतीची बॅटिंग साकारताना तिथे ओंकारेश्वर पाटील आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठा धावफलक आतापर्यंत उभा केलेला आहे. 54 धावा बोर्डवरती पाहायला मिळतील. विजयासाठी 106 धावांचं आव्हान आहे. त्यामधील आतापर्यंत 54 बनवले. तिसरं षटक इथे तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावा इथे ऑन बोर्डवरती आपण पाहतोय. 30 चेंडूमध्ये 52 धावांची देखील इथून पुढे गरज असणार आहे मैदानामध्ये. एक मोठा लढा मोठा संघर्ष इथे सुंदर अशा या मैदानावरती रंगताना आपण पाहतोय. पुढील चेंडू यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. खोदून काढलेला फटका तिथे कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवला आहे. नक्कीच तिथे मैदानावरती पाहायला मिळेल. एक चांगल्या पद्धतीचा देखील गॅदर केलेला आहे. थ्रो देखील सुरेख पद्धतीचा पाहायला मिळाला आणि नक्कीच या चेंडू देखील एक सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या बरोबरीत धावफलक देखील थोडासा पुढे जाताना पाहायला मिळते. 29 चेंडूमध्ये इथून पुढे देखील 51 धावांची गरज आहे मित्रांनो. चौथं षटक मार्गस्थ आहे. महत्त्वाचं षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक पवार पुढे उभा आहे. पुढील चेंडू आणि इथे देखील अचूक लेंथ लाईनवरती चेंडू टाकताना मैदानावरती पाहायला मिळतोय. ज्या नावाने त्याला ओळखतो ना मित्रांनो तशा पद्धतीची गोलंदाजी तो करताना पाहायला मिळतोय. कॉन्फिडन्स त्याकडे आहे. त्या कॉन्फिडन्सच्या जोवरती तो इथे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. त्याला माहिती आहे हे षटक किती महत्त्वाचं असणार आहे. कारण इथून पाठीमागच्या षटकामध्ये मोठं आक्रमण चढवलं. पुढील चेंडू इथे देखील फटका फसलाय परंतु तिथे विकेट किपर आणि फर्स्ट लिफ्टच्या मध्ये चेंडू नक्कीच ट्रॅव्हल झाला आणि त्या चेंडूवरती देखील सिंगल पाहायला मिळाली. संधी होती तिथे झेल टिपण्याची परंतु अर्धवट प्रयत्न मैदान ते पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान नक्कीच सिंगल पाहायला मिळाली आणि सिंगलच्या बरोबरी धावफलक थोडंसं पुढे जाताना पाहायला मिळते. ज्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीच्या ज्यावेळेस संधी येतात ना मित्रांनो त्यावेळेस त्या संधीचं तुम्हाला सोनं करता यायला हवं. प्रयत्न 100% देणं खूप महत्त्वाचं असतं. तशा पद्धतीची कामगिरी तुम्हाला मैदानावरती करावी लागते. पुढचा चेंडू इथे देखील सुंदर पद्धतीचा फटका सजवलाय. पाठीमागे सरसावत पॉइंट रिझन मध्ये फटका सजवला. जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत नक्की सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या बरोबर धावफलक थोडंसं पुढे जाताना पाहायला मिळते. आतापर्यंत या षटकामध्ये 3 धावा इथे खर्च करताना प्रतीक पवार पुढे पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केलेली आहे. थोडासा कमबॅक करताना इथे गोलंदाज पाहायला मिळतोय आणि टीम देखील थोडंसं कमबॅक करताना पाहायला मिळते कारण की तुम्हाला कमबॅक करायचे. सेमीफायनलचा थरार आहे. पुढील चेंडू इथे देखील फटका सुरेख पद्धतीचा पाहायला मिळतोय. चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने बॅकवर्ड पॉइंट मध्ये. चौकार 4 धावा. एक सुंदर पद्धतीची बॅटिंग. आतापर्यंत बनवलेल्या 61 धावा. इथून पुढे देखील विजयासाठी 25 चेंडूमध्ये 45 धावांची गरज आहे मित्रांनो. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. महत्त्वपूर्ण हा चेंडू असणार आहे. अचूक लेंथ लाईनवरती चेंडू टाकावे लागतील प्रतीक पवारला. आतापर्यंत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केलेली होती. या चेंडूवरती नक्कीच चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुढील चेंडू इथे यॉर्कर स्वरूपाचा चेंडू आणि इथे आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद. यष्ट्या उडवल्या जातात. एक मोठी विकेट मैदानावरती घेताना इथे प्रतीक पवार पाहायला मिळतोय. डीजे
सामना ऑन आहे मित्रांनो. इथून पुढे देखील आपण पाहूयात करंट रन रेट 15.21च्या सरासरीने फलंदाजी इथे करताना टीम पाहायला मिळते विटगन वॉरियर्स. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं 10.50च्या सरासरीने धावा बनवायच्यात. पुढील चेंडू फटका फसला होता परंतु विकेट किपरच्या पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झाला तिथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आणि इथून पुढे देखील इक्वेशन आपण पाहूया कशा पद्धतीचं असणार आहे. 4 धावा नक्कीच धावफलकामध्ये ॲड होतील. 19 चेंडूमध्ये इथून पुढे देखील विजयासाठी 31 धावींची गरज असणार आहे. 19 चेंडूमध्ये 31 धावींची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती ते महाजन आहे. या अगोदर चांगल्या पद्धतीचे चेंडू टाकले परंतु यावरती नक्कीच एक मोठा चौकार पाहायला मिळाला आणि 4च्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाताना 19 चेंडूमध्ये 31 धावींची गरज. एक महत्त्वपूर्ण चेंडू इथून पुढे पाहायला मिळेल. पुढील चेंडू इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे मैदानावरती पाहायला मिळाला आणि नक्कीच षटक समाप्तीचा आला इशारा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली असता धावफलक जाऊन पोहोचला तो 75 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये विटगन वॉरियर्स टीमने बनवलेले आहेत. 75 बनवलेले आहेत. इथून पुढे देखील 18 चेंडूमध्ये 31 धावींची गरज असणार आहे. बॅटिंग मैदानावरती साकारताना पाहायला मिळतोय. सुजित आहे एका बाजूला दुसऱ्या बाजूला ऋषिकेश. सुजितच्या बॅटमधून एक सुंदर पद्धतीचा फटका मैदानावरती पाहायला मिळाला. 4 धावेने देखील धावफलक पुढे नेऊन ठेवण्याचं काम इथे मैदानावरती पाहायला मिळतंय. इथून पुढे देखील पुढील चेंडू इथे जमिनी समांतर खेळलेला फटका तिथे लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवलेला होता. थोडं फंबल पाहायला मिळालं. 1 धाव घेतलेली होती. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला. 2 धावीच्या बरोबर धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो 81 धावा. विजयासाठी इथून पुढे देखील 15 चेंडूमध्ये 25 धावींची गरज असणार आहे. 15 चेंडूमध्ये 25 धावींचं इक्वेशन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. विटगन वॉरियर्स टीमला 25 धावींची गरज. पुढील चेंडू आखूड टप्प्याचा आणि टप्प्यात आल्यावरती कसा कार्यक्रम करायचा हे नक्कीच आपण पाहतोय. सुजित झाला माहिती आहे त्या पद्धतीने त्याच्या बॅटमधून एक सुंदर पद्धतीचा फटका आला. 6 धावे आल्या आणि 6 धावीच्या बरोबरी धावफलक देखील पुढे नेऊन ठेवला आहे. एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग इथे मैदानावरती सुजित ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 22 धावेनंतर दमदार खेळी साकारतोय. 2 चौकार खेळला, 1 षटकार खेळलाय, 12 चेंडूंचा सामना केलाय. एक मोठी बॅटिंग मैदानावरती मॅच विनिंग पारी खेळताना तो पाहायला मिळतोय. पुढील चेंडू इथे देखील आपण पाहतो यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. खोदून काढलेला फटका नक्कीच समोर खेळलेला लॉंग ऑफ मध्ये आणि नक्की त्यावरती देखील सिंगल प्राप्त झाले. सिंगलच्या बरोबर धावफलक थोडा पुढे जाताना पाहायला मिळतो. 13 चेंडूमध्ये मित्रांनो 18 धावींची गरज आहे. 13 चेंडू 18 धावाचं समीकरण पुढे आहे. कुठला संघ विजय ठरेल? विटगन वॉरियर्स एका बाजूला IT प्रोफेशनल टीम आहे. जो संघ जिंकेल तो फायनलचं तिकीट घेऊन जाईल. त्या पद्धतीने तुम्हाला फलंदाजी करायची. पुढचा चेंडू इथे देखील सुरेख पद्धतीचा फटका सजवला आहे. तिथे डीप
पॉइंटर मध्ये नक्कीच एक धाव देखील पाहायला मिळते. एक धावीच्या बरोबर धावफलक थोडंसं पुढे जाताना पाहायला मिळतोय. तिथे कव्हर उभा करून ठेवला होता. शॉर्ट कव्हर मध्ये चेंडू गेला. एक धाव घेतली. सिंगलच्या बरोबर धावफलक थोडासा पुढे जाताना पाहायला मिळतोय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकली असता 89 धावा पाहायला मिळतील. विजयासाठी इथून पुढे देखील 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे मित्र. 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. काय सामना रंगलाय. कुठला संघ विजय ठरेल. एका बाजूला विटगन वॉरियर आहे, दुसऱ्या बाजूला आयटी प्रोफेशनल. एक मोठी लढत, मोठा रणसंग्राम पाहायला मिळतोय. 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. IMHCPL पर्व 26 एकदा दिप्यमान सोहळा मैदानावरती रंगलाय. एक मोठी लढत. एका बाजूला विटगन वॉरियर, दुसऱ्या बाजूला आयटी प्रोफेशनल. 12 चेंडू 17 धावांची गरज. 12 चेंडू 17 धावांचं आव्हान पुढे उभा आहे. महत्वाचं षटक, महत्वाची कामगिरी या षटकामध्ये करावी लागेल. गोलंदाजी मार्क वरती रवी सर. गोलंदाजी मार्क वरती रवी सर आहेत. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेलं आहे. सांघिक पाहिलं तर 7वं षटक. या षटकामध्ये चांगल्या पद्धतीची कामगिरी करावी लागेल. जिंकायचं म्हणलं तर सर्व उत्कृष्ट द्यावं लागेल. पुढील चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता आडव्या बॅटने आणि खरपूस समाचार घेतला जातोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातो सीमारेषा पार. हवाई सफार. षटकार. सुंदर पद्धतीचा फटका सजवला आहे. पुढील चेंडू आणि यावरती देखील बैठक शॉट. मोठी आफील मैदानावरती सजवली जाते. उत्साह आहे परंतु आफील फेटाळली जाईल. नक्कीच आपण पाहतो की दोन्ही पंचांच्या विचार विनिमयाच्या नंतर या चेंडूवरती डिसिजन घेतला जाईल. फलंदाज बाद आहे की सेफ आहे ते नक्कीच आपल्याला थोड्या वेळामध्ये समजेल. एक महत्वाची विकेट असणार आहे कारण की ते दोन्ही बॅटर मैदानावरती चांगल्या पद्धतीची कामगिरी करतात. एका बाजूला ऋषिकेश पुढे उभा आहे. एका बाजूला ऋषिकेश 7 चेंडूमध्ये 19 धावांवरती फलंदाजी करतोय आणि तिथे फलंदाज होईल बाद. आपण पाहिलं तिथे ऋषिकेश नक्कीच बाद झालेला आहे. बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. विकेट किपरिंगच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची चुकला. एक सुंदर पद्धतीचा झेल टिपला आणि तिथे एक महत्वाची विकेट, महत्वाच्या क्षणी इथे मैदानावरती पाहायला मिळते. आयटी प्रोफेशनल टीमला नक्की थोडंसं कमबॅक करताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती रवी सर आहेत. नवीन बॅटर मैदानावरती शरद ससाने आणि त्यांना देखील एक मोठी कामगिरी इथे मैदानावरती करायची. विजयासाठी इथून पुढे देखील 11 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती एक धाव बनवायची मित्र. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला एक धाव. जिंकायचं म्हणलं तर प्रत्येक चेंडूवरती एक धाव बनवावी लागेल. नाही जरी मोठा षटकार चौकार मारला तर एक धाव कंपल्सरी करावी लागेल. पुढील चेंडू सुरेख परंतु इथे पंचदंडित करतात. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. अवांतर धावेमध्ये वाढ होईल. 10 चेंडूमध्ये 10 धावांची इथून पुढे देखील गरज असणार आहे मैदानामध्ये. पुढील चेंडू इथे देखील वाईड मैदानावरती पाहायला मिळतोय. दहा चेंडूमध्ये इथून पुढे देखील 9 धावांची गरज असणार आहे मैदानामध्ये. काय सामना रंगलाय मित्रांनो. गोलंदाजी मार्कवरती ते रवी सर आहेत. त्यांना चांगल्या पद्धतीचे चेंडू टाकावे लागतील. सामना अजून देखील ऑन आहे. दोन्ही टीमकडे समान सामना आहे. इथे देखील आपण पाहतो सुंदर पद्धतीचा फटका सजवला. तिथे शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करून ठेवला होता आणि जोपर्यंत फील्ड करेन तोपर्यंत सिंगल प्राप्त झाली. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण करणं खूप महत्त्वाचं असणार आहे चांगल्या पद्धतीचं, कारण की एक धाव तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पुढील चेंडू इथे देखील सुरेख पद्धतीचा फटका सजवला आहे. वाईड मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तिथे उभा करून ठेवला. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावाची संधी
परंतु संधी देखील हुकली. नक्कीच या चेंडूवरती 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळतील. विजयासाठी इथून पुढे देखील इक्वेशन कशा पद्धतीचं असणार आहे आपण चेक करणार आहोत. आतापर्यंत बनवलेले आहेत 98 100 धावा. 8 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. या षटकातील 2 चेंडू खूप निर्णायक आहेत. ते रवी सरांच्या माध्यमातून अचूक लेंथ लाईनवरती टाकावे लागतील. पुढील चेंडू आणि ते आपण पाहतोय सुंदर पद्धतीचा फटका. टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याशी आरपार हो, कळेल तुला तुझी कुवत. विजयाचा षटकार हो. नक्कीच इथे आपण पाहतोय विटगन वॉरियर्स हा संघ इथे विजय ठरलाय आणि फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. जनरल या टीमला विनंती असेल लवकरात लवकर मैदानामध्ये आपला ताबा घ्यायचा आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कर्णधारांना विनंती असेल आणि त्याचबरोबर खेळाडूंना देखील विनंती असेल. हॅलो हॅलो हॅलो. सुंदर अशा पद्धतीने हा एक सामना सेमीफायनल पहिल्या सेमीफायनलचा झालेला आहे, ज्याच्यामध्ये विटगन टीमने एक जोरदार असं